नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, दामिनीने चक्क आता सांगितलेलं आहे की अहिल्यादेवी किर्लोस्करला दिशाचं सत्य। तर नेमकं काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की दामिनी आणि दिशा या दोघींमध्ये देखील खूप जबरदस्त वाद चालू आहे। कारण की दामिनीला वाटत असतं की ह्या दिशाचं आत्ता कुठं एंगेजमेंट झालेली आहे, तरी देखील अशी नाटकं करत आहे की जसं काही ह्या घराची ती मालकीणच आहे। त्याच्यामुळे हिचा माज मला लवकरात लवकर उतरवलाच पाहिजे, नाहीतर एकदा काही हाताच्या बाहेर गेली की मला कधी देखील आवरायची नाही। त्याच्यामुळे दामिनी ठरवते की आता काही जरी झालं तरी ह्या दिशाला मी धडा शिकवणारच। पण दामिनी हे देखील विसरून गेलेले असते की आतापर्यंत त्या दिशाने जेवढे कारनामे केलेले आहेत त्या सगळ्या कारनाम्याच्या पाठीमागे माझा देखील तेवढाच हात आहे। जर त्या दिशाने माझं सत्य जर सगळीकडे उघड केलं तर माझं काय होईल। पण त्यावेळेस मात्र दामिनी म्हणते की तसं पण त्या खोटारड्या दिशावरती कोण विश्वास ठेवेल। तर इकडे अहिल्यादेवी किर्लोस्करला आता गुरुजींनी जो काही सांगितलेला उपास असतो ते सगळं काय अहिल्यादेवी किर्लोस्कर करत असते। तर आता अहिल्यादेवी किर्लोस्करचा उपास व्यवस्थितरित्या पार पाडावा यासाठी पारू देखील खूप मेहनत घेत असते। कारण की पारू देखील तिच्या देवी आईसाठी उपास धरत असते आणि हे सगळं आदित्यला माहीत असतं। तर आदित्य स्वतः देखील पारूला खूप मदत करतो आणि म्हणतो की माझ्या आईसाठी तू हे सगळं काय करते ना पारू, मी खरंच खूप लकी आहे की तुझ्यासारखी मुलगी माझी एक मैत्रीण आहे। तर त्यावेळेस मात्र पारू म्हणते की अहो काही पण काय बोलताय आदित्य सर, कारण की माझ्या देवी आईसाठी तर मी एवढं करू शकते। तर इकडे या दामिनीचा चांगलाच माज आता आदित्यने उतरवलेला असतो। तर आता ज्यावेळेस मात्र गुरुजींनी सांगितलेली पूजा असते ती करायच्या टायमिंगला अहिल्यादेवी किर्लोस्कर त्या ठिकाणी जाते आणि त्याच ठिकाणी दिशा देखील दामिनीचा पुन्हा सगळ्यांसमोर अपमान करते। त्यावेळेस मात्र दामिनीला हे सगळं काही सहन होत नसतं। दामिनी म्हणते की माझ्या हातात योग्य वेळ आली ना की ह्या दिशाला मी नाही तिची लायकी दाखवली ना तर मी नावाची देखील दामिनी नाही। तर मित्रांनो, तुम्हाला मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला भेटेलच की आता दामिनी ज्यावेळेस सगळे घरी येतात त्यावेळेस मात्र सगळ्यांना आता दिशाचं खरं सत्य सांगायला सुरुवात करते। म्हणजेच पारूच्या बाबतीत जे काही घडलं त्या सगळ्याला जबाबदार ती दिशा आहे। आणि हे सगळं काही सत्य कळल्याच्या नंतर आदित्य तर शांत बसतच नाही, पण अहिल्यादेवी किर्लोस्कर सगळ्यांसमोर मात्र आता या दिशाची चांगलीच वरात काढणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना देखील वाटत असेल की प्रीतम आणि दिशाचं आता लग्न होईल, पण मित्रांनो नाही, हे लग्न आता कधी देखील होऊ शकत नाही, कारण की हे तुम्हाला पुढे समजेलच। त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला